हॅलो नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं टीच वायर आपल्या एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर. तर मित्रांनो, आज आहे 2 जानेवारी 2024. तर मित्रांनो, आजच्या दिवसाच्या ज्या काही चालू घडामोडी होत असतील त्या चालू घडामोडी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. त्यापूर्वी मित्रांनो, जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि मित्रांनो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तर मित्रांनो, बघू आपण पहिला प्रश्न. महाराष्ट्र राज्यातील महाविद्यालयात किती कौशल्य विकास केंद्रे सुरू केली जाणार आहेत? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर असणार आहे 100. तर मित्रांनो, त्याच्या पुढचा पॉईंट बघू. तर मित्रांनो, त्या कौशल्य विकास केंद्राचं नाव आहे प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान असं नाव असणार आहे. तर मित्रांनो, त्याच्यावर एक प्रश्न आहे बघा. कोणत्या वयोगटातील व्यक्तींना रोजगारक्षम बनवण्यासाठी राज्यात प्रमोद महाजन कौशल्य उद्योजकता विकास अभियानाची अंमलबजावणी केली जाणार आहे? तर मित्रांनो, त्या प्रश्नाचं उत्तर आहे 15 ते 45 वयोगटातील लोकांना. तर मित्रांनो, पुढचा प्रश्न बघू आपण. प्रश्न क्रमांक 2 बघा. इस्रोने कोणत्या राज्यातील श्रीहरिकोटा येथून कृष्णविवरचा अभ्यास करण्यासाठी एक्स्पोसॅट या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केलेले आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर असणार आहे आंध्र प्रदेश सतीश धवन अंतरिक्ष केंद्र. तर मित्रांनो, त्याच्या पुढचा पॉईंट बघू. भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने कोणत्या रॉकेटच्या मदतीने एक्स्पोसॅट उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केलेले आहे? तर मित्रांनो, त्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे PSLV-58. तर मित्रांनो, तुम्हाला लॉंग फॉर्म सांगतो मी. पोलार सॅटेलाईट लॉन्च व्हेकल असा त्याचा लॉंग फॉर्म असणार आहे. तर मित्रांनो, आपल्याला इस्रोबद्दल माहिती घ्यायची आहे. मित्रांनो, हे जे तुम्हाला 4 पॉईंट दिसत आहेत त्याच्याबद्दल आपण माहिती घेऊ. SLVचा लॉंग फॉर्म बघा सॅटेलाईट लॉन्च व्हेकल. त्यानंतर SSLVचा लॉंग फॉर्म बघा स्मॉल सॅटेलाईट व्हेकल. PSLV म्हणजे पोलार सॅटेलाईट लॉन्च व्हेकल, जे मी आताच तुम्हाला सांगितलं. पुढचा पॉईंट आहे बघा, PSLVचे दुसरे नाव काय असणार आहे? वर्क हॉर्स. तर मित्रांनो, त्याच्या पुढचा पॉईंट बघू. इस्रोबद्दल काही महत्त्वाची माहिती आहे. तर मित्रांनो, याच्यातून तुमचं स्टॅटिक जी पण कंप्लीट होईल आणि तुमचं करंट अफेअरसुद्धा दररोज चालत राहील. तर मित्रांनो बघा, इस्रोची स्थापना 15 ऑगस्ट 1969. इस्रोचे प्रथम अध्यक्ष होते विक्रम साराभाई. भारतीय अंतरिक्ष कार्यक्रमाचे जनक असं म्हटलं जातं विक्रम साराभाई यांना. विक्रम साराभाई अंतरिक्ष केंद्र म्हणजेच VSSC तिरुवनंतपुरम केरळ. सतीश धवन अंतरिक्ष केंद्र श्रीहरिकोटा आंध्र प्रदेश. त्यानंतर स्पेस ॲप्लिकेशन सेंटर आहे बघा अहमदाबाद या ठिकाणी. प्रथम भारतीय उपग्रह आर्यभट्ट 19 एप्रिल 1975ला सोडण्यात आला आणि आपल्याला मदत केली होती. तर मित्रांनो बघा, भारत निर्मित प्रथम उपग्रह आहे रोहिणी RS-1. भारताचे पहिले सौर मिशन आदित्य L1 आणि इस्रोचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? S सोमनाथ. तर मित्रांनो, अतिशय महत्त्वाची माहिती आहे. तर मित्रांनो, आपण पुढच्या प्रश्नाकडे वळू. प्रश्न क्रमांक 4 बघा. भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने कोणत्या रॉकेटच्या मदतीने एक्स्पोसॅट या उपग्रहाची यशस्वी चाचणी केलेली आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे बघा? PSLV-58 म्हणजेच पोलार सॅटेलाईट लॉन्च व्हेकल. तर मित्रांनो, याच्याबद्दल एक प्रश्न आहे बघा. PSLV-58 या रॉकेटद्वारे इस्रोने केलेले एक्स्पोसॅट उपग्रहाचे प्रक्षेपण PSLVचे कितवे उड्डाण असणार आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे बघा 60वे उड्डाण असणार आहे. तर मित्रांनो, त्याच्या पुढचा पॉईंट बघू. भारत एक्स्पोसॅट मोहिमेद्वारे खगोलीय घटकावर संशोधन करणारा जगातील कितवा देश ठरणार आहे? तर मित्रांनो, दुसरा. आणि पहिला देश आहे बघा अमेरिका. तर मित्रांनो, पुढचा पॉईंट बघू आपण. कृष्णविवरचा अभ्यास करण्यासाठी अवकाश मोहीम राबवणारा जगातील पहिला देश कोणता? तर मित्रांनो, तुम्हाला आत्ताच मी सांगितलं उत्तर की अमेरिका आहे. तर मित्रांनो, याची PDF तुम्हाला अवेलेबल होणार आहे आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये. आणि टेलिग्रामची लिंक मित्रांनो मी ह्या यूट्यूब चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन तुम्ही तिथे जॉईन करू शकता. तर मित्रांनो, पुढचा प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 5 बघा. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी नुकतीच कोणी पद व गोपनीयतेची शपथ घेतलेली आहे? तर मित्रांनो, परीक्षाभिमुख प्रश्न आहे. तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे रजनीश सेठ असं त्यांचं नाव आहे. माहिती बघायची आहे. तर बघा, महाराष्ट्राचे नियुक्त पदाधिकारी जे आता सध्या कार्यरत आहेत. तर मित्रांनो बघा, महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव कोण आहेत? नितीन करीर 47वे. भारतीय वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत बघा अरविंद पानघडिया 16वे. त्यानंतर भारतीय वित्त आयोगाचे सचिव आहेत बघा ऋत्विक पांडे. आणि मुंबई पोलीस आयुक्त कोण आहेत? विवेक फणसळकर. आणि महाराष्ट्र पोलीस महासंचालक कोण आहेत? रश्मी शुक्ला. तर मित्रांनो, हे प्रश्न आपण मागच्या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत. तर मित्रांनो, हे पण प्रश्न तुम्हाला व्यवस्थित नीट अभ्यास करायचा आहे. तर मित्रांनो, पुढच्या प्रश्नाकडे वळू. प्रश्न क्रमांक 6 बघा. 2023 मध्ये विकिपीडियावर सर्वाधिक सर्च केला जाणारा सेलिब्रिटी कोण ठरलेला आहे किंवा कोण प्रथम स्थानावर आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर असणार आहे आपले विराट कोहली. तर मित्रांनो, त्यांच्याबद्दल आपल्याला माहिती बघायची आहे. हे जे दिसत आहेत फोटोमध्ये ते आहेत विराट कोहली. तर मित्रांनो बघा, पूर्ण नाव आहे विराट प्रेम कोहली. त्यानंतर त्यांची उपनावे बघा चिक्कू, त्यानंतर किंग ऑफ क्रिकेट, रन मशीन, किंग कोहली आणि विशेषतः ते फलंदाज आहेत. तर आंतरराष्ट्रीय माहिती बघा 2006 मध्ये दिल्ली संघामध्ये होते आणि 2008 मध्ये बघा ज्यावेळेला IPL चालू झालं त्यावेळेला ते रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरमध्ये होते. तर मित्रांनो, कसोटीमध्ये पदार्पण केलं त्यांनी 20 जून 2011 मध्ये. तर वेस्ट इंडिजसोबत आपला सामना होता त्यावेळेला. तर मित्रांनो, पुढच्या प्रश्नाकडे बघू. प्रश्न क्रमांक 7 बघा. राज्यातील पहिल्या स्मार्ट कॅफे टॉयलेटची निर्मिती कोणत्या नगर परिषदेने केलेली आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर असणार आहे बघा हिंगणघाट असं ह्याचं उत्तर आहे. तर मित्रांनो, हे वर्धा जिल्ह्यामध्ये येतं. तर मित्रांनो, त्याच्याबद्दल आपल्याला माहिती बघायची आहे. हे तुम्ही फोटोमध्ये बघू शकता. राज्यातील पहिला स्मार्ट कॅफे टॉयलेट. तर मित्रांनो, हे बघा त्याच्याबद्दल माहिती दिलेली आहे.
वर्ध्यामध्ये नाविन्यपूर्ण योजनेतून हिंदनघाट नगर परिषदेने स्मार्ट कॅफे टॉयलेटची निर्मिती केली आहे. राज्यातील अशा प्रकारचा हा पहिलाच प्रयोग असून केवळ 10 लाख रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या या टॉयलेटची दखल केंद्र सरकार व राज्य शासनाने घेतलेली आहे. तर मित्रांनो, हा पण प्रश्न परीक्षेला पडू शकतो. प्रश्न क्रमांक 8 बघा, आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी धारावीचा पुनर्विकास कोणत्या देशाच्या धर्तीवर करण्यात येणार आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर असणार आहे सिंगापूर. मित्रांनो, सिंगापूरबद्दल आपल्याला माहिती बघायची आहे. तर मित्रांनो बघा, सिंगापूरचे विद्यमान अध्यक्ष बघा थर्मन षण्मुखरत्नम आहेत, ज्यांनी 14 सप्टेंबर 2023 रोजी अध्यक्षीय निवडणुकीत 70.41% मतासह निवडून आल्यानंतर पदभार स्वीकारलेला आहे आणि ते त्या देशाचे नवे राष्ट्रपती आहेत. राष्ट्रीय चलन बघा सिंगापूरचं सिंगापूर डॉलर आहे, कंसामध्ये तुम्ही SGD असं सुद्धा म्हणू शकता. आणि सिंगापूरचे पंतप्रधान कोण आहेत बघा, ली सिन लुंग असं त्यांचं नाव असणार आहे. तर मित्रांनो, त्याच्या पुढचा पॉईंट बघा आपण. प्रश्न क्रमांक 9 बघा, जपान या देशाला किती रिश्टर तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसलेला आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे बघा, 7.6 रिश्टर स्केलचा धक्का पोहोचलेला आहे. तर मित्रांनो, त्याच्याबद्दल आपल्याला माहिती बघायची आहे. हे बघू शकता तुम्ही, भूकंपाचं हे आहे. त्यानंतर मित्रांनो, कशाबद्दल बोलण्यात आलं तर जपानबद्दल. तर आता जपानचे जे काय प्राईम मिनिस्टर आहेत त्यांचं नाव काय बघा, फुमिओ किशिदा असं त्यांचं नाव असणार आहे. तर मित्रांनो, त्याच्या पुढचा पॉईंट बघू. प्रश्न क्रमांक 10 बघा, मनरेगा अंतर्गत येणाऱ्या निधीसाठी केंद्र सरकारने कशाची सक्ती केलेली आहे? तर मित्रांनो, आधार कार्डची सक्ती केलेली आहे. तर मित्रांनो, त्याच्याबद्दल माहिती बघायची आपल्याला. बघा, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा कंसामध्ये मनरेगा ही भारतात लागू केलेली रोजगार हमी योजना आहे, जी 7 सप्टेंबर 2005 मध्ये कायद्याद्वारे लागू करण्यात आली. तर मित्रांनो, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर मित्रांनो, आजचे प्रश्न संपलेत. जरी अजून तुम्ही मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल किंवा व्हिडिओला लाईक केलं नसेल तर करून घ्या. परत भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.